मित्रांनो, तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे, तुम्ही पाहिलेलं स्वप्न आणि तुम्ही ठरवलेलं ध्येय तुम्हाला साध्य करायचं आहे, तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खरं तर आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला ठामपणे जर तुम्हाला समोर जायचं असेल तर मित्रांनो माणसं जोडण्याची कला तुम्ही शिकायला हवी. सातत्यानं नवीन मित्र कसे मिळवायचे ही कला तुम्ही त्या ठिकाणी शिकायला हवी. कारण मित्रांनो आयुष्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात, एखादं मोठं ध्येय आणि एखादं स्वप्न तुम्ही ज्यावेळेस पूर्ण करतात त्यावेळेस तुम्ही यशस्वी होतात. आणि एकदा की तुम्ही यशस्वी झालात त्यावेळेस तुमचा तो यशाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तुमच्या पाठीशी तुमचा मित्रपरिवार त्या ठिकाणी असायला हवा. तर मित्रांनो त्यावेळेस आपल्याला त्या आनंदाचं खऱ्या अर्थानं महत्त्व वाटतं आणि आपल्या मित्रांना सुद्धा त्याचा आदर्श खऱ्या अर्थानं आदर्श आणि अभिमान त्या ठिकाणी वाटत असतो. म्हणून मित्रांनो माणसं जोडण्याची कला तुम्ही सातत्यानं ही कला शिकायला हवी. खरं तर मित्रांनो असं म्हटलं जातं की जो माणूस 1 वर्षाचं नियोजन करतो तो व्यक्ती आपल्या शेतामध्ये धान्य पेरतो. जो व्यक्ती 10 वर्षाचं नियोजन करतो तो व्यक्ती आपल्या शेतामध्ये झाड लावतो. आणि जो व्यक्ती 100 वर्षाचं नियोजन करतो अर्थात आपल्या पूर्ण आयुष्याचं नियोजन जो व्यक्ती करतो तो व्यक्ती मित्रांनो माणसं जोडण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. कारण मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस सुखदुःखाचे प्रसंग येतात, आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस संकट येतात, अडचणी येतात, अडथळे आपल्या समोर उभे राहतात, त्यावेळेस आपल्या पाठीशी आपला मित्र खऱ्या अर्थानं ठामपणे उभा असायला हवा. तर मित्रांनो त्या आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखाच्या प्रसंगांना आणि अडथळ्यांना न घाबरता आपल्याला सहजपणे त्या ठिकाणी समोर जाता येतं. म्हणून मित्रांनो आपण माणसं जोडण्याची कला त्या ठिकाणी शिकायला हवी. सातत्यानं नवीन मित्र आपण मिळवत राहायला हवे. खरं तर याच्या उलट मित्रांनो तुमच्या मित्रांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस सुखदुःखाचे प्रसंग येतील, त्यांच्यासमोर ज्यावेळेस अडचणी येतील, संकट त्यांच्या समोर उभे राहतील, अशा वेळेस तुम्ही सुद्धा ठामपणे तुमच्या मित्रांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभं राहायला हवं. त्यांना सातत्यानं त्या काळामध्ये मदत करायला हवी. तर मित्रांनो तुमचं हे मैत्रीचं नातं खऱ्या अर्थानं आयुष्यभर त्या ठिकाणी टिकून राहणार. पण मित्रांनो हे सर्व करत असताना, नवीन मित्र सातत्यानं मिळवत असताना, माणसं जोडत असताना एक गोष्ट मित्रांनो सातत्यानं लक्षात ठेवा. मित्रांनो तुम्ही 1000 मित्र जर एकत्र केले, फक्त आपल्या त्या मित्रांचा वापर फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कधीही करू नका. आणि आपल्या मित्रांनी जो विश्वास आपल्यावर केला त्या विश्वासाला कुठंतरी तडा जाईल अशी गोष्ट आयुष्यामध्ये कधीही करू नका. तुमच्या मित्रांच्या बद्दल तुमच्या मनामध्ये प्रेम असायला हवं, निष्ठा असायला हवी, त्यांच्याबद्दल विश्वास तुमच्या मनामध्ये असायला हवा. आणि तुमच्यावर जो विश्वास त्यांनी केलाय तो विश्वास, त्यांच्या मनातील तो विश्वास आयुष्यभर टिकून राहायला हवा. असं मित्रांनो तुम्ही सातत्यानं वागायला आणि जगायला त्या ठिकाणी हवं. पण मित्रांनो काही व्यक्ती प्रचंड स्वार्थी असतात, प्रचंड ते स्वतःचा स्वार्थ त्या ठिकाणी पाहत असतात. आणि मित्रांनो असे व्यक्ती ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होतात, एखादं मोठं यश ज्यावेळेस ते मिळवतात त्यावेळेस त्यांना वाटायला लागतं की आता आपल्याला आपल्या आयुष्यातील आपल्या पूर्वीच्या मित्रांची आपल्याला काय गरज आहे. आता आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रातील नवीन व्यक्ती आता आपले मित्र झाले, मग आपल्याला पूर्वीच्या मित्रांची काय गरज, असे विचार सहज त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी येऊन जातात. आणि मित्रांनो असे व्यक्ती आपल्या पूर्वीच्या मित्रांना त्या ठिकाणी विसरून जातात. पण मित्रांनो हेच व्यक्ती ज्यावेळेस काही वर्षाच्या काळ गेल्यानंतर यांच्या जीवनामध्ये पुन्हा यांना पश्चाताप करण्याची वेळ त्या ठिकाणी येते. आणि त्यांचे पूर्वीचे मित्र त्यांना आता पैसे देऊन सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा ते मित्र त्या ठिकाणी आणि त्यांचं ते मैत्रीचं नातं खऱ्या अर्थानं पुन्हा निर्माण त्या ठिकाणी करता येत नाही. म्हणून मित्रांनो आयुष्यातील आपल्या मित्रांना कधीही विसरू नका. आणि मित्रांनो कधीही त्यांच्याशी चुकीचं त्या ठिकाणी वागू नका. खरं तर मित्रांनो समाजामध्ये काही गुणी माणसं असतात, काहींकडे कला असते, काहींकडे कौशल्य असतं. असे गुणी माणसं मित्रांनो सातत्यानं तुम्ही ओळखायला शिका आणि त्यांचं गुणांचं पारख करायला शिका. त्यांच्याकडे एखादी कला असेल आणि असे व्यक्ती जर मित्रांनो तुम्ही सातत्यानं जोडत राहिले तर मित्रांनो त्यांच्याजवळ असणारी कला तुम्हाला सुद्धा ती कला शिकायला भेटणार. आणि ते जर व्यक्ती मित्रांनो त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी झाले तर मित्रांनो त्यांच्या त्या मिळालेल्या यशातून तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी निश्चितच प्रेरणा मिळत राहणार. आणि म्हणून मित्रांनो असे व्यक्ती तुम्ही सातत्यानं जोडत राहायला हवं. खरं तर मित्रांनो तुम्हाला सातत्यानं माणसं जोडायला जर आवडत असेल, नवीन मित्र सातत्यानं मिळवत राहायला आवडत असेल तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही पुढाकार घ्यायला हवा. म्हणजे समोरचा एखादा व्यक्ती अनोळखी असेल तर त्याच्याशी तुम्ही स्वतःहून बोलायला हवं, त्याला त्याचं नाव विचारायला हवं, तो काय काम करतो हे त्याला विचारायला हवं, त्याचे नातेवाईक कोण, त्याचे मित्र कोण, या सर्व गोष्टी तुम्ही त्याला स्वतःहून विचारायला हव्या. तर मित्रांनो तो समोरचा अनोळखी व्यक्ती सहज काही दिवसानंतर तुमचा एक जीवलग मित्र त्या ठिकाणी होत असतो.
म्हणून मित्रांनो स्वतःहून पुढाकार घ्यायला तुम्ही शिकायला हवं. खरं तर मित्रांनो, काही व्यक्तींकडे प्रचंड कल्पनाशक्ती असते, पण ती सत्यात कशी उतरावी ही गोष्ट त्यांच्याकडे नसते. काही व्यक्तींकडे शक्ती अफाट असते, पण त्या शक्तीचा वापर कसा करावा हे त्यांना माहीत नसतं. काही व्यक्तींकडे संघटन शक्ती असते, पण त्यांच्याकडे निर्णय क्षमता नसते. आणि काही व्यक्तींकडे निर्णय क्षमता असते, पण त्यांच्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता नसते. म्हणून मित्रांनो, समाजातील अशा व्यक्ती ज्यावेळेस तुम्ही संघटित करणार, त्यांना एकत्र करणार, त्यावेळेस त्यांच्याजवळ असणाऱ्या गुणांचा वापर तुम्हाला या देशाच्या सेवेसाठी, समाजासाठी आणि समाजामध्ये मोठं परिवर्तन घडवण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितच करता येणार. त्याचा फायदा समाजाला होणार, देशाला होणार, तुमच्या मित्रांना होणार आणि तुम्हाला होणार. समाजातील एक मोठे व्यक्ती म्हणून तुम्ही स्वतःची ओळख त्या ठिकाणी निश्चितच निर्माण करू शकणार. म्हणून मित्रांनो, माणसं जोडण्याची कला तुम्ही सातत्याने शिकायला हवं. पण मित्रांनो, तुम्ही 1000 मित्र जमवले, फक्त त्या मित्रांसोबत प्रामाणिकपणे जगायला शिका, तर मित्रांनो तुमचं हे मैत्रीचं नातं खऱ्या अर्थानं आयुष्यभर टिकून राहणार. कारण मित्रांनो, एका वर्षामध्ये 100 मित्र मिळवणं ही गोष्ट सोपी असते, पण 100 वर्षापर्यंत एक मित्र टिकवणं ही गोष्ट सगळ्यात अवघड असते. म्हणून मित्रांनो, एक प्रामाणिक व्यक्ती म्हणून जगायला शिका. आपल्या मित्रांसोबत प्रामाणिकपणे जगा, प्रामाणिकपणे वागा आणि त्यांच्या विश्वासाला कुठं तडा जाईल अशी गोष्ट आयुष्यामध्ये कधीही करू नका. तर मित्रांनो, तुमचं हे मैत्रीचं नातं खऱ्या अर्थानं आयुष्यभर टिकून राहणार. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐतिहासिक व्हिडिओ पाहण्यासाठी सातत्यानं आमच्या चॅनलला भेट देत राहा. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.